मिरज हारग मार्गावर बेडक चुन्नाभट्टी परिसरातील 12 चाकी ट्रक खाली 30 मेंढ्यांचा जागीच चिरडून मृत्यू झालाय, तर 17 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरगकडून मिरजेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या साखर वाहतूक करणाऱ्या 12 टायर ट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल 30 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर 17 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही मेंढरे ढोणेवाडी गावचे मेंढपाळ धोंडीराम दुधाणे यांची होती. मेंढरांना ट्रकने चिरडल्याने हंबरडा फोडला. कर्नाटकातील अनेक मेंढपाळ पावसाळ्याच्या सरीत मेंढपाळांना घेऊन मिरज पूर्व भागात चरण्यासाठी येतात. ट्रक कर्नाटकातील केम्पुवाड साखर कारखान्यातून साखर घेऊन मिरजेच्या दिशेने येत होता. अचानक झालेल्या या अपघातामुळे मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनास्थळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, सरपंच उमेश पाटील, पोलीस पाटील शारदा हंगे, यशवंत सेनेचे राहुल चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या ट्रक चालकावर कठोर कारवाई करून पीडित मेंढपाळाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते.